कोल्हापुरातील शिरोळ तालुक्याच्या नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीसाठी समाज बांधव आणि नागरिक एकत्र आले असून त्यांनी शुक्रवारी मूक मोर्चा काढल्याचं पाहायला मिळालं। खरं तर गुजरातच्या वनतारा हत्ती केंद्रातील पथक नांदणी इथे येणार असल्याचा समज नागरिकांचा झाला। यानंतर गुरुवारी रात्री नांदणी येथील स्वस्तिश्री जीनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठाच्या निषिधी येथे हजारोंच्या संख्येने समाज बांधव आणि नागरिक दाखल झाले। त्यामुळे तणावपूर्ण वातावरण बनले होते। नांदणी येथील या मठात एक हत्ती आहे। एका बाजूला प्राण्यांच्या गुणवत्तापूर्ण जीवनाच्या हक्काचा आणि धार्मिक विधीसाठी हत्तीच्या वापराचा संघर्ष असताना प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावं लागेल असं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नुकतंच नोंदवलंय। याच पार्श्वभूमीवर हत्ती केंद्राचे पथक गुरुवारी रात्री हत्तीला नेण्यासाठी येणार असल्याचा समज झाला। त्यानंतर निषिधी समोर 3 ते 4 हजार नागरिक जमा झाले। यावेळी कोणत्याही परिस्थितीत हत्तीला नेऊ देणार नाही अशी भूमिका घेत शुक्रवारी मूक मोर्चा काढण्याचं ठरवण्यात आलं। नांदणी मठाने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन हत्तीन नांदणी मठाकडे राहण्यासाठी याचिका दाखल केली आहे। शुक्रवारी सुनावणी होणार असल्यानं नांदणी येथे मूक मोर्चा काढण्यात आलेला होता। आज नांदणी गावामधल्या जवळपास 1200 वर्षापासून जी परंपरा या ठिकाणी लाभलेली आहे, ज्या मठाच्या माध्यमातून हे कार्य सर्व धर्मासाठी आणि सर्व समाजासाठी प्रेरित करणारं कार्य हे मठाचं आहे आणि त्या मठाच्या माध्यमातूनच गेल्या 400 वर्षापासून ह्या ठिकाणी हत्तीचं संगोपन अतिशय चांगल्या पद्धतीने केलं जातं। आज नांदणी गावामध्ये आमच्या जन्मापासून आम्ही हा हत्तीला बघत आलेलो आहे। याच्याशी आमच्या भावना फार मोठ्या जुळलेल्या आहेत। एक रुळलेला हत्ती या ठिकाणी आहे आणि असा जर हत्ती जर आमच्या गावातून घेऊन जाणार जर असेल तर प्रशासनाशी येणाऱ्या काळामध्ये ही तरणी बांड शेतकऱ्यांची पोरं निश्चितपणानं 2 हात केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। मला सांगायचं या माध्यमातून एवढंच आहे की बाबांनो, तुम्हाला जर हत्तीच हवा असेल तर चंदगड सारख्या भागामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान करणारे टस्कर हत्ती जे आहेत त्या हत्तींना तुम्ही घेऊन जावा आणि त्या प्राणी संग्रहालयामध्ये निश्चितपणे तुम्ही त्याचं संगोपन करावं, त्याला आमचा कोणताही विरोध नाही। परंतु ज्या हत्तीशी भावना सर्व समाजाची या माध्यमातून जोडलेल्या आहेत आणि जर अशा पद्धतीनं जर या भावनांचा तुम्ही जर अनादर करून फक्त कायद्याचा धाक दाखवून जर तुम्ही हा हत्तीला इथून जर हलवण्याचा प्रयत्न जर केला तर पहिल्यांदा आमच्या ह्या शेतकऱ्यांच्या तन्या बांडपोरांचे मृतदेहाला तुम्हाला अंत्यविधी द्यावा लागेल आणि मगच येणाऱ्या काळामध्ये त्या हत्तीला तुम्हाला हात घालावा लागेल। एवढ्याच भावना या सगळ्याच आमच्या नांदणीवासियांच्या आणि पंचक्रोशीतील ह्या मठाच्या माध्यमातून जे 742 गावं या माध्यमातून जोडलेली आहेत त्या सर्वांच्याच भावना इतक्या आहेत, भावना तीव्र आहेत। मला आपल्या माध्यमातून शासनाला एवढं सांगायचं आहे, आम्ही कायद्याचा अनादर करणारी लोक नाहीत, आम्ही कायद्याचा आदर करणारी लोक आहोत। परंतु राज्य सरकारची आणि इतर सरकारची देखील एवढी भूमिका असणार आहे की तुम्ही जनभावना लक्षात घ्या, जनतेच्या भावना काय लक्षात घ्या आणि तशा पद्धतीचं भूमिका तुम्ही कोर्टाच्या माध्यमातून मांडा। निश्चितपणानं उच्च न्यायालयामध्ये आम्हाला दाद मिळेल, आम्हाला न्याय मिळेल अशी भावना व्यक्त करतो। कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये हत्तीला हात लावू देणार नाही। प्रसंगी आमचे मृतदेह या ठिकाणी आमची पडतील परंतु हत्ती आमच्या गावातून जाणार नाही, एवढीच ग्वाही मी आपल्याला। 32 वर्ष या लहान पिल्लापासून आतापर्यंत इथं या अवस्थेत असलेला चांगला ठणठणीत हत्ती आमच्या मठामार्फत जो आजपर्यंत त्याचं संगोपन झालंय ते अगदी व्यवस्थित झालंय। आम्ही गावकरी सर्वजण मिळून हा हत्ती इथून हलवला जाऊ नये यासाठी आमची निश्चितपणे भूमिका राहील। सर्व गाव आज या ठिकाणी हे आहे, आजूबाजूच्या पंचक्रोशीत असेल किंवा बाकी इतर या मठाच्या अंडरखाली येणाऱ्या 740 गावातले जे श्रावक आणि हे आहेत, बाकी इतर समाजाचे सर्व धर्मीय लोक आहेत, त्या लोकांनी असं आम्हाला एक सांगून गेले, मत व्यक्त केले की काही झालं तर देखील हत्ती जाऊ द्यायचा नाही। निश्चितपणे आपण त्यासाठी आपण लढा उभा करू। नांदणी येथील महादेवी हत्तीणीसाठी नागरिक का रस्त्यावर उतरलेत आणि आंदोलन का करतायत, काय आहे यामागची पार्श्वभूमी जाणून घेऊया। नांदणी येथील जैन मठाला सुमारे 1200 वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातील 748 गावातील जैन धर्मियांसाठी हा मठ एक प्रमुख श्रद्धास्थान आहे। अनेक दशकांपासून मठात हत्ती पाळण्याची परंपरा आहे। मठाच्या अखत्यारीतील गावांमध्ये होणाऱ्या पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवात या हत्तीणीला विशेष मान असतो। पूजेतील इंद्राणीला हत्तीवरून मिरवणुकीने भगवंतांच्या अभिषेक स्थळी नेले जाते, जो परंपरेचा एक अविभाज्य असा भाग मानला जातो। महादेवी हत्तीणीला नेण्यासाठी वनतारा हत्ती केंद्रातील पथक शुक्रवारी येणार होते, त्यामुळेच नागरिक महादेवीसाठी रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले। नांदणी मठानेही थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन हत्तीन मठाकडेच राहावी यासाठी याचिका दाखल केलेली आहे। या याचिकेवर आता सोमवारी सुनावणी होणार आहे, त्यामुळे मठासह संपूर्ण समाज बांधवांचं या सुनावणीकडे आता लक्ष लागलेलं आहे। लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी।